साठी पण हिंदी आणि इंग्लिश कट करून टाकायचं आपलं, फक्त मराठी. एकदम घाण पैदा झालेली असते ती घाण बघा, ही घाण. तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी काहीच काम करत नाही, पण मेन काम बघा मी काय करतोय, छत्री पकडली आहे. तर गाईज फायनली आपलं जेवण आलेलं आहे. सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे किल्ले लोहगडावरती आणि हा आपला वन डेचा ट्रेक असणार आहे. तर गाईज आता आम्ही सकाळी सकाळी पोचलो इकडे, पण इथे असं टायमिंग आहे की 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच किल्ला आपण फिरू शकतो, त्याच्या आधी वरती जाऊन देत नाही. तर आता 8 वाजले आणि आम्ही इकडे पोचलो आहे. तर आता बघतो आजूबाजूला फिरतो असंच चालत, आणि 9 वाजता ओपन होईल तेव्हा वरती जाणार आहे. तर बघूया आता. इथे एक आम्हाला एक लोकेशन दिसलं, तिथे चाललो आता आम्ही चालत. ए भाई पाऊस आला. तर तुम्ही इकडे बघू शकता, हा वरती लोहगडाला सरळ रस्ता जातो आणि इकडे एक लोकेशन दिसलं आम्हाला, इथे जायची वाट नाही दिसत आहे. भारी बघू शकतो. एस्थेटिक प्लेस आहे. तर गाईज 9 वाजता आता वरती आम्ही चालायला चालू करणार आहे. आणि ब्लॉग थोडा उशिरा चालू केला आज, घरातून निघताना नाही चालू केला, कारण झोप होती, अर्ध्या झोपेतच होतो आणि आम्ही लवकर निघालेलो सकाळी, त्यामुळे मी गाडीत झोपलेलो पूर्ण. आता डायरेक्ट इथे उठून चालू केला. आता पण 1 तास आहे, आता मस्त झोपणार आहे आम्ही गाडीमध्ये. दाखवू का तुला? फ्रेश नेचरमध्ये एकदम सकाळ सकाळी. तर गाईज इकडे ना एक आम्ही त्या गावात आलो लोहगडच्या, तर इकडे महाराजांचा एक नंबर असं एकदम भारी केलं आहे, आणि असं प्रत्येक गावात असावं असं माझी इच्छा आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आम्ही लोहगड किल्ला चढायला चालू करतोय. तर आम्ही तिघं आज इथे चढणार आहे. सकाळी 9:30 वाजले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव. तर गाईज पावसाळ्यात किल्ला फिरायला येण्याचं महत्त्व हेच आहे की अजिबात गर्दी भेटत नाही. आणि आता तुम्ही बघू शकता पुढे एकदम भारी वाटतंय. काय केलं असं वाटलं होतं. चला चला. तर आज सकाळी आम्ही निघालेलो, एक 5 वाजता निघालेलो ऐरोलीवरनं. इथे येता येता आम्हाला 7:30 वाजले, आणि नाश्ता वगैरे करतात 8 वाजले. तर आत्ता आम्ही वरती चालायला चालू केलंय. तर आम्ही पोहोचलो आता 5 मिनिटात वरती. माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हा मेन दरवाजा आहे. पायऱ्या असल्यामुळे अजून जास्त दम लागतं. बघू शकता तुम्ही, आम्ही आता मेन दरवाजाजवळ पोहोचलोय. तर गाईज आता आम्ही वरती आलोय किल्ल्याच्या, पहिला दरवाजा क्रॉस करून आलोय. पाऊस चालू आहे थोडा थोडा, तरी आपण शूट करतोय कॅमेऱ्यात, म्हणजे गोप्रोमध्ये. तरीच तर आहे भाई थोडा, एवढा पावसात कॅमेरा वगैरे बाहेर काढायचा. चला तर बघूया. पुढील अजून 2 दरवाजे आहेत. किल्ला अजून पूर्ण आहे भाई. तर गाईज तुम्ही हा दरवाजा बघू शकता, सगळं भारी वाटणार आहे. हाच येतो, एक नंबर वाटतं, जर पाणी पडतं.
तर आता आपण पोचलो हनुमान दरवाजाजवळ. तुम्ही माझ्या मागे बघू शकता हनुमान दरवाजा. आणि किल्ल्यावरती काही तसं ढासळलेलं नाही आहे, सगळं जसंच्या तसं आहे. आणि हा किल्ला 2000 वर्षापूर्वीपासून आहे आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि एवढं पण काय अवघड नाही, तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता इकडे. तर मागे हनुमान दरवाजा क्रॉस करत आता मी परत एक दरवाजा लागला. ते बघा प्रॉपर बघायला भेटतं ना किल्ला. एक नंबर भाई, एक नंबर. थोडा पाऊस चालू आहे पण ठीक आहे. हे भाई कडक काढलाय. हे फक्त याने हिल कर मित्रांनो, एक नंबर फोटो आलाय, स्वप्नीलने काढलाय. ते हिल कर भाऊ. लवकरच इंस्टावर राडा होणार आहे आपला. तर गाईज हा महादरवाजा आहे, किल्ल्याचा महादरवाजा. नावाप्रमाणेच एकदम आवडतो. एक नंबर दरवाजा. आता 3 दरवाजे बघितले, त्यातला बेस्ट आहे. हे बघा. तर मित्रांनो, आता इकडे बोर्ड आहे घोड्याची पागा करून. घोड्याची पागा मी तुम्हाला दाखवतो जागा कशी आहे ती. वेल मेंटेन किल्ला आहे बाई. आजपर्यंत जेवढे किल्ले फिरलो ना त्यामध्ये हा जरा मला एकदम शांततेत फिरायला भेटलाय. गद्दारी कर बे आमच्यावर एवढं आम्हाला. हे बघा, घोड्याची पागा असं या जागेचं नाव दिलेलं आहे. बहुतेक इकडे घोडे बांधले जात असतील त्या काळात. तर मित्रांनो, इकडे अशी लेणी आहे. तुम्हाला थोडंसं स्लीपर घ्या. तर भाऊ आमचे वाचतात माहिती, जरा वाचून दाखव. पूर्वेकडील 1 आणि उत्तरेला 2 असे 3 कोरीव लेणी समूह आहेत. पूर्वेकडील लेणी समूहात 7 लेणी असून कक्षामध्ये बाग आणि समोर पाण्याची टाकी आहे. लेणीमध्ये 7 प्राकृत भाषेतील ब्राह्मी लिपीत कोरलेला शिलालेख आहेत, ज्यात भद्रत इतर विखित या दात्यांचा उल्लेख आहे. तशी माहिती खूप आहे मित्रांनो. हे बघा, एवढं शकतो सगळी. इकडे बघू शकता तुम्ही, वरती दर्गा पण आहे. काय बोल. आणि विंचूकडा करून एक जागा आहे आणि त्या विंचूकड्याला अलाउड नाही आहे जायला, तर आम्ही तिकडे नाही जाणार आहोत. तर इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे 2 विहिरी आहेत, पण पाणी एवढं असल्यामुळे ना त्या विहिरी दिसत नाही आहेत. आणि फॉगमुळे पण एवढा व्ह्यू दिसत नाही, पण एक नंबर वाटतंय भावांनो. नक्की या, इज्जत द्या. हे झाड बघू शकता तुम्ही, फुल पालवे फुटले झाडाला. कधी एक्सपिरियन्स करणार तुम्ही हे सगळं? कधी करणार? कधी या इकडे बघा. तर मित्रांनो, तुम्ही ही जागा बघू शकता, किती सुंदर आहे आणि किती स्वच्छ आहे आणि एवढं भारी वातावरण आहे. पण काही लोक आपल्या एकदम घाण पैदा झालेली असते, ती घाण बघा. ही घाण अशी घाण करून जाते. तिकडे पण एक बॉक्स पडलाय, इकडे पण एक सिगरेटचा बॉक्स पडलाय. काही लाज नाही वाटत का तुम्हाला? जर तुम्ही येताय किल्ल्यांवरती फिरायला तर अशी घाण करू नका. काहीच आता आम्ही पोचलोय विंचूकड्यावरती. तर आता माझा मित्र स्वप्नील सुरवसे, तो आणि त्याच्या मावशीचा मुलगा ट्रेकला आलाय, तर तो आता तुम्हाला वाचून दाखवेल थोडे. हे सगळं टाकणार आहे का पण तो असं? भाई. लोहगडाच्या डोंगराचा लांब पसरलेला कडा विंचवाच्या नांगी सदृश दिसत असल्याने विंचूकाटा म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या या नैसर्गिक सोंड्याला तटबंदीचे संरक्षण दिलेले आहे. विंचूकाटा ते हिंदीमध्ये हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण दिलं. ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी पण हिंदी आणि इंग्लिश कट करून टाकायचं आपलं, फक्त मराठी. काहीच मी तुम्हाला दाखवतो. विंचूकडा सध्या बंद केलेला आहे पावसाच्या पाण्यामुळे.
जर तुम्ही उन्हाळ्यात येत असाल, उन्हाळ्यात यायचा प्लॅन करत असाल तर नक्की इकडे या. हे बघा, ए भाई उघडलं रे. स्वप्नील खुल गया. हे विंचूकडा बघ, खालचं दिसतं अख्खं. शपथ. तर गाईज इकडे रिव्हर्स पाणी येत आहे, पूर्ण तोंडावर पाणी पसरत आहे. बघा बघा याच्या तोंडावरती पाणी, माझ्या तोंडावर पाणी बघा. आता इकडे ना पाण्याच्या टाक्या आहेत मोठ्या मोठ्या 2. भाई सवारी देखो. तर इकडे पाण्याच्या टाक्या आहेत मोठ्या, 3 आहेत टोटल. आणि इकडे गुगल मॅपवर नाव येत आहे फिश स्पा. पण भावांनो इकडे आल्यावर करू नका असं काय फिश स्पा वगैरे, कारण चांगल्या जागेची वाटला. केवढी मोठी विहीर आहे गाईज ना मित्रांनो. ही शपथ खतरनाक मोठी आहे, खूपच मोठी विहीर आहे. घावळे आम्ही किल्ल्याच्या वरच्या भागात आलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप मोठी विहीर आहे. हे बघा, खूप मोठी विहीर आहे, खूप मोठी. पाणी थोडं गढूळ झालं त्या पावसामुळे, आणि उन्हाळ्याच्या दिवसात असं वाटतंय की इकडे भरपूर लोक पोहत असतील, पण रिस्की आहे. डॉगेश, ए डॉगेश, होय थंडी वाजते का? थंडी वाजते. चला तर मी दाखवतो आता पुढचा भाग तुम्हाला किल्ल्याचा. तर इकडे बारव आणि शिलालेख दिलेला आहे. तर आता मी हे थोडंसं वाचून दाखवतो तुम्हाला. पोडश कोणी रचना असलेल्या या बारवेमध्ये पाण्यापर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. बारवेच्या भिंतीवर कोरलेल्या मराठी शिलालेख आहेत. 1711 इसवी सन 1789 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी बारव बांधून घेतलेलं नमूद केलेलं आहे. तर आपला गोप्रोने माईक भिजतोय, तर मी आता कॅमेरा ठेवतो आतमध्ये. तर मित्रांनो आता इकडे महादेव मंदिराच्या इथे हे माझ्या मागे आहे. हे बघा, त्यामुळे जास्त काय चाललंय. तर गाईज हवा एवढी आहे, इथे रिव्हर्स वॉटरफॉल टाईप आहे, पूर्ण पाणी उलट येत आहे. थोडं स्लिपरी आहे, इकडे आलं तर थोडं सांभाळून चप्पल वगैरे चांगली प्रॉपरच घालून यायची, स्लिप नाही होणार. तुमचा भाऊ अर्धा 1 तास झाला एवढ्याच्या पॅचवर. नंबर ठेवला किल्ला इथे बघा. तर तुम्हाला आता माझा आवाज थोडा वेगळा येईल कारण मी माईक काढलाय. बघूया, पावसामुळे माईकची भीती वाटत होती, नवीन घेतला पण तो खराब नको व्हायला. घर के आगे चीज है, पैसा नहीं है लेकिन भाई. इथे पण भरदव झोली मेरी ओ मोहम्मद लौट कर तू ना जाएगा खाली. तर मित्रांनो आता परत ऊन पडलेलं आहे, फॉग ऊन पाऊस सगळं मिक्स आहे. एकदा रेनकोट काढला का परत घालावं लागतं. आणि आता आम्ही परत खाली चाललोय. आता आम्ही
जाणारा विसापूर फोडला. तर आम्ही आहे ना ऍक्च्युली गोप्रोची स्टिक घेतली त्यामुळे जरा हा बघा एकदम प्रॉपर अँगल दिसतोय. आधी आपला जो पहिला ब्लॉग जर तुम्ही बघणार राजगडावरचा तर त्यामध्ये आपण हातात पकडलेला आहे गोप्रो. आपल्याला एवढाच भाग दिसला पण अजून सगळं ढासळलंय. आपण जिथून बघितलं तुला फक्त हे दिसलेलं एवढं मोठं आहे भाई. पण हे ढासळलंय हे पुढे तटबंदी दिसत नाही. या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे मित्रांनो. आधी जे गड किल्ले होते तुंग फोर्ट तिकडे तुंग फोर्ट कुठे माहिती तुंग ते गाण्यातलं तुंग फोर्ट कुठे माहिती का बापू. आपण हे क्रॉस केलं ना खाली होतं काय होतं हे बघा. अरे बोर्ड नाही बापू ते बघ. The structural integrity of the fort is maintained through regular conversion and efforts are undertaken to enhance tourism experienced by Archaeological Survey of India since 1900. आपण गाडी रिक्वेस्ट नाही का त्यांची. तर आता आम्ही गड उतरतोय आणि आता पुढे एखादा स्पॉट बघून थांबणार आहे आणि मस्त चहा बनवणार आहे ते पण स्वप्नीलच्या हातचा. पुढे चायची टपरी टाकते. गाईज आता आम्ही उतरतोय खालती फायनली. हा फोर्ट ऍक्च्युली जास्त मोठा नाहीये. तुम्ही हाफ डे मध्ये पण कव्हर करू शकता. आता आम्ही ब्लॉग बनवतोय सगळे शॉर्ट्स वगैरे काढतो त्यामुळे आम्हाला थोडा टाइम लागतो इथे. तुम्ही बघू शकता एक नंबर क्लायमेट एक नंबर झालं बाई. आणि आपल्या इंस्टा 360चे एकदम बाप व्हिडिओ येणार आहेत आता ब्लॉग मध्ये बघा. एंड पर्यंत बघत राहा. फायनली आम्ही खाली उतरलोय. 15 मिनिट लागतात गाईज. जर तुम्ही नॉनस्टॉप गेले तर 15 मिनिट वरती फोटो जायला. काहीच नाही. घेऊया का? तो गाइस अभी हम आ गए हैं ये लोकेशन पे. आप देख सकते हो. हाँ छोड़ छोड़ बंद कर. चूल बघा किती आहे. चूल गेला हम लोग किधर आ गए देख रहे हैं क्या तुम लोग. ओ माय इंडिया. ते येऊन चहा करतोय पावना लेक तिथे येऊन 120 किलोमीटर लांब येऊन आम्ही चहा करतोय. तर हे तुम्ही बघू शकता काय चाललंय तर. अद्रक वाली चाय प्यायची. तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी काहीच काम करत नाही पण मेन काम बघा मी काय करतोय. छत्री पकडली आहे. छत्री पकडून बसलोय जेणेकरून आमचा चहा नीट व्हावा. भाई लोकेशन चहा बघा. बिस्किट पण गोड टाक म्हटलं की गोड जास्त टाक ना साखर होऊ दे गोड झालं तर. अरे लय होईल गोड. टाकले भरपूर अख्खी दूध टाकले मी. भावाला आमचं गोड लय आवडतं. बाप अरे तुझ्या आईची हे टाकतो चहामध्ये मग हातात घाल हातात घाल. या दंड कसं मी आणले. तर काय आमचा आता उपयोग घेत आहे चहा. अद्रक टाकले आता आम्ही याच्यात. तर मित्रांनो बघा आता पाऊस पण थांबलेला आहे आणि इकडे सगळे आता व्हिडिओ बनवत आहेत. तर कसं वाटतंय ब्लॉग तुम्हाला आवडतात. तिथून घेतली माझी व्हिडिओ. ही मेहनत सगळी ब्लॉगसाठी आहे. बाहेर चहा आवडतो आम्हाला आणि भावाला चहा खूप आवडतो. तिच्यापेक्षा जास्त चहा आवडतो. फरक मावळे हळूहळू स्वप्न. इधर गाड़ने का काम चालू हो गया. दिस गॉड जबरदस्त गाड़ी स्पेशल. थोडा ते त्यात गाडीत आहे ऑलरेडी. खूप हवा आहे बाई तिथे. खूप जास्त हवा आहे.
प्रॉपर दुधाचा चहा नाही. 3 तिघाडा त्यात काम घे ना, बिघाडा. त्यात घे. ए, अजून एक कप ठेव, अजून एक 3 तिघाडा काम बिघाडा. तरुण सबर. तुम्ही बघू शकता ऊन पडलंय. आता पाऊस होता, आता लगेच ऊन पडलं. आणि अशाच वेगवेगळ्या लोकेशनवर आपण जाणार आहे, ब्लॉग बनवणार आहे. तर हे बघा एकदम हिडन स्पॉट आहे. मागे जे दिसतंय ते पावना लेक आहे, पावना लेक. आम्ही इकडे आधी पण आलेलो, त्यामुळे आम्हाला माहिती होतं सेफ आहे, असं काही घाबरण्यासारखं नाही. नाहीतर स्वप्नीलच्या घरातले बोलतील हा कुठे घेऊन चाललाय. तर गाईज आमचं झालं आता चहा करून निघतो आम्ही रिटर्न खाली जायला. फुल एन्जॉय केला आम्ही, फुल एन्जॉय. हे बघा तुम्हाला दाखवतो माहितीसाठी, आम्ही एकही कचरा काहीच नाही टाकलं. बघू शकता आमचा एकही कचरा नाही इथे. आम्ही आमचा कचरा सोबत घेऊन चाललो आणि नंतर डस्टबिन बघून टाकणार एखाद्या चांगल्या जागेवरती. थोडंसं चिखल आहे, ठीक आहे, पावसाचे दिवस आहेत, चालतात. काही जास्त काय हार्ड नव्हतं, नाहीतर तुम्हाला वाटायचं की आम्ही कुठेच गेलोय अडचणीच्या ठिकाणी. सेफ आहे, सेफ आहे, टेन्शन नाही. तर आता तुम्ही बघता आम्ही या साईडला माझ्या लेफ्टला आहे पावना लेक आणि आम्ही जो वॉटरफॉल गेलेलो तिकडे राईटला आहे. बरं ॲक्च्युली इकडे आधी आम्ही एका प्री वेडिंगसाठी आलेलो, त्यामुळे आम्हाला माहिती होतं. हो कडक वाटतं. तर चला आता निघूया. जर मध्ये लोकेशन दिसलं तर थांबू. तिकडे वरती दिसतं तो वॉटरफॉल आणि मागे पावना लेक. तर मित्रांनो आता मस्त कपडे वगैरे चेंज करून आम्ही आता जेवायला चालले. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे आले जेवायला. हे पण इकडे येऊन आम्ही व्हेज खाणार आहे. तर बघूया आता व्हेजमध्ये काय भेटतं. जर श्रावण नसताना बाई फिक्स गावठी कोंबडा होता. तर आम्ही आता इथे बसलो आहे जेवायला, ऑर्डर केलं आहे जेवण आणि सगळे फोटोज व्हिडिओ बघतोय जे गडावर काढलेत. हा एक फोटो जरा चांगला आहे, दिसतोय की नाही माहिती नाही, पण इंस्टाग्रामवर नक्की पोस्ट करेल, तुम्ही तिकडे पाहू शकता. महाराजांचा फोटो एक नंबर आहे. लगेच चालू सुट्टी सुट्टी देत नाहीत पोरं, जागेवर एडिटिंग. तर गाईज फायनली आपलं जेवण आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय मागवलं खायला. हे बघा बाजरीची भाकर, वांग, डाळ, मिरचीचा ठेचा. कसं आहे स्वप्नील जेवण? काय आहे सगळ्यात बेस्ट काय यामधलं? ठेचा एक नंबर आहे. बापू तुला काय आवडलं? ठेचा गोप्रोची बँड. तर आता मी खाणार आहे. चला तर आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो, कारण इथून मला एका कामासाठी जायचं बाहेर, तर ते आपण ब्लॉगमध्ये नाही टाकू शकत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजून काय करता येईल, अजून काय सुधारवता येईल ते पण सांगा, तसं आपण करू. तर आता आम्ही निघतो गाईज. तर आपला व्लॉग तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय बाय.